संशयास्पद जळालेल्या दुचाकीची पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल। महाराणा प्रताप नगर पेट्रोल पंचवटी नाशिक येथे राहणारे संजय तुळशीराम सासे वय 44 हे 10 एप्रिल रोजी कुटुंबियांसह देवदर्शनासाठी गेले असता 15 एप्रिल रोजी घरी परतल्यावर त्यांनी त्यांची MH15 GT 8836 या क्रमांकाची मोपेड ॲक्टिवा जळालेल्या अवस्थेत दिसली। गेल्या 5 दिवसांपासून एकाच जागेवर उभी असलेली दुचाकी पेट कशी घेऊ शकते या संशयावरून त्यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून सदरची तक्रार पंचवटी पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार यांनी दाखल केली असून तरी संजय तुळशीराम सासे यांनी पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी करून सदर घटना संशयास्पद असून सदर घटनेचा तपास करावा अशा प्रकारे पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। माझं नाव आदित्य किरण पगारे, मी राहिला पुलेनगरमध्येच आहे। आम्ही संजय सासे परिवार यांच्यासोबत देवदर्शनाला गेलो, पण जायच्या वेळेस मी त्यांच्या घरी त्यांना घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांची गाडी व्यवस्थित होती, पण तिकडून आल्यानंतर जे काय आम्ही बघितलं ती जळाली होती आणि रात्री सुधारण 3:30-4च्या दरम्यान तिथल्या जे राहणारे लोक आहे त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीने पेट घेतला आहे, पण तो कसा घेतला, काय झालं, का कोणी जाळलं हे आम्हाला अजून काय माहीत नाही। फक्त आमची एवढीच इच्छा आहे का कोणी केलं का कसं झालं त्याची व्यवस्थित कारवाई करून आम्हाला त्याची माहिती द्यावं आणि जे काही त्याचं असेल त्याची भरपाई भेटावी एवढीच नम्र विनंती, बाकी काय नाही। देवधर्म करायला गेलो होतो, मग आम्ही तिकडून 10 तारखेला गेल्याच्या नंतरून आम्ही इकडं 15 तारखेला आलो आणि तिकडनं आल्यावरच आम्ही देवाहून आल्यावर आमची गाडी जळेल होती। मग आमची इच्छा आहे का बा आमची गाडी आहे ना भरपाई करून द्यायला पाहिजे, कारण की ती कोणी जाळली ते नाही माहिती, पण जळेल होती गाडी। आम्ही राहतो महाराणा प्रताप नगर फुलेनगर, म्हणजे कोणी जाळली ते तर माहिती व्हायला पाहिजे आणि गाडी बी भरपाई करून द्यायला पाहिजे आमची। माझं नाव रुपाली संजय सासे। 7 वर्ष झाले गाडी घेऊन। आजपर्यंत गाडीला काही झालं नाही, म्हणजे चांगलीच गाडी होती आणि एवढ्या वर्षामध्ये आम्ही कधी गाडीला असं पाहिलं नाही, पण मग आमच्या गाडीला असं झालं या टायमाला। आणि एवढं आम्ही 5 दिवस मागं बी गेलो होतो गावाला जे सैलानी बाबाला, तेव्हा काही झालं नाही, पण मग आताच कशी काय आमची गाडी जळाली, म्हणजे एवढ्या वर्षापासून आम्ही तिच्याकडे लक्ष द्यायचं तेव्हा नाही जळाली, आम्ही असताना आम्ही गेल्याच्या नंतरच कशी काय जळाली हे माहिती करायची आहे आणि भरपाई पाहिजे गाडीची। संशय तर कोणावर नाही आहे, पण मग सांगता नाही येत बा कोणी जाळली ते।